भ्रष्टाचाराचे आरोप असणारे गजानन राठोड आणि पीआय सुदाम भागवत यांचा उपोषण करताना धमकावण्याचा प्रयत्न, विष्णू गोपणे यांचा गंभीर आरोप. भ्रष्ट गजानन राठोडला वाचवण्यासाठी सुदाम भागवतांची धडपड, परतूर पोलीस ठाणे की वसुली केंद्र. एकीकडे शासन अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र आणि गुन्हेगारी मुक्त शहर अशा घोषणा देत असताना दुसरीकडे जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये संतापजनक प्रकार समोर आलाय. मातंग मुक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू गोपणे हे गेल्या 4 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र त्यांच्या या आंदोलनाची दखल घेण्याऐवजी पोलीस प्रशासनाकडून त्यांचा अपमान केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. परतूर शहरातील अवैध धंदे बंद व्हावेत आणि पोलीस कॉन्स्टेबल गजानन राठोड यांच्या संशयास्पद मालमत्तेची चौकशी व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. मात्र पोलीस निरीक्षकांनी चक्क उपोषण करताना तुम्ही पैशासाठी बसलात असे म्हणत त्यांची खिल्ली उडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. परतूर शहरात सध्या अवैध धंद्याचा सुळसुळाट झालाय. 10वी-12वी शिकणाऱ्या तरुण पिढीला या व्यसनांच्या आणि गुन्हेगारीच्या खाईतून वाचवण्यासाठी विष्णू गोपणे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. मात्र 16 एप्रिल रोजी परतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी उपोषणस्थळी येऊन अत्यंत अपमानजनक वागणूक दिली. तुम्ही पैशासाठी इथे बसला आहात का, असा सवाल करत भागवत यांनी आंदोलकांचा अवमान केलाय. विशेष म्हणजे ज्या पोलीस कॉन्स्टेबल गजानन राठोड यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांनी आणि पोलीस निरीक्षकांनी मिळून उपोषणकर्त्यांची थट्टा केल्याचा आरोप गोपणे यांनी केलाय. गजानन राठोड यांचे अवैध धंदेवाल्यांशी आर्थिक लागेबांधे असल्याचा संशय असून त्यांच्या फोनचे CDR तपासण्याची मागणी आंदोलकांनी केली. 16 तारखेनंतर भेटीनंतर उपोषणस्थळी संशयास्पद व्यक्ती वावरत असून सुदाम भागवत यांनी आपल्या मागे गुंड लावले असल्याचा खळबळजनक आरोप विष्णू गोपणे यांनी केला. 4 दिवसापासून उपोषण सुरू असतानाही पोलीस विभाग कारवाई करण्याऐवजी आंदोलकांचे मानसिक खच्चीकरण का करत आहे, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. आता प्रश्न हा निर्माण होतो की जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी असणारे पोलीसच जर आंदोलकांना धमकावत असतील तर न्याय मागायचा कुणाकडे. विष्णू गोपणे यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय. जर त्यांच्या जीविताला काही इजा झाली तर त्याला संपूर्णपणे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत आणि कॉन्स्टेबल गजानन राठोड जबाबदार असतील. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या गंभीर आरोपांची दखल घेणार की भ्रष्ट यंत्रणेच्या दबावाखाली हे आंदोलन दडपले जाणार याकडे संपूर्ण जालना जिल्ह्याचे लक्ष लागले. आतापर्यंत कोणतेच काही लेटर आलं नाही, कोणी अधिकारी बी इथं आले नाही. आमची मागणी अशी आहे की परतूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि तिथले ते गजानन राठोड, आम्ही गजानन राठोडच्या विरोधामध्ये तक्रार दिली होती की अवैध धंदे बंद करा. पण तो तिथं त्या भागवतनं त्याचा वेगळाच अर्थ घेऊन सनी आम्हाला 16 तारखेला इथं येऊन सनी आम्हाला धमकी दिली की तुम्ही पैशासाठी बसलेत. पण आम्ही पैशासाठी बसलो नाही. आमच्या समाजाचे तिथं काही लहान लहान पोरं आहे 10वी-12वीला, अशा पोरायला वाईट वळण लागू नये म्हणून सध्या अवैध धंदे बंद करा याच्यासाठी मी ही तक्रार दिलेली होती. परंतु भागवत आणि राठोड इथं येऊन सनी आमच्या उपोषणामध्ये येऊन त्यांनी आमची खिल्ली उडवली आणि हसता हसता सहज म्हणालाय भागवत त्या राठोडला की व्हिडिओ घे रे आपली यांची. आणि नंतर उठता उठता परत म्हणाला की तुम्ही फक्त पैशासाठी बसलेत. साहेब, आम्ही पैशासाठी बसलो नाही. आम्हाला फक्त गजानन राठोड यांनी जे काही त्या वाळू माफिया संघ किंवा सट्टा मट्ट्यावाले संघ जे धागेदोरे आहेत तर यांचे CDR तपासा यांच्या फोनचे, असं आमचं म्हणणं आहे. CDRमध्ये जर काही आढळलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्याला सस्पेंड करा, निलंबित करा. आणि त्याच्या पाठोपाठ आता आमच्या जीवाला असा धोका निर्माण झाला की 16 तारखेला भागवत इथं आल्यापासून भागवतनं गुंडे लावून दिलेत का काय, असा आम्हाला प्रश्न निर्माण झाला. कारण इथं कोणी बी येतं आणि आम्हाला विचारतं करे बाबा तुम्ही काहून उपोषणला बसले. काही झिपरे लोक येतात, काही कसे बी, आमच्या काही त्यांचं ओळखीचे नाही पाळखीचे नाही. जर आमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार तिथले ठाणेदार भागवत हे राहतील आणि गजानन राठोड राहतील. यामध्ये काही वरिष्ठांकडे काही तक्रार केली का? हो, आज मातमुक्ती सेनेचं शिष्टमंडळ वरिष्ठाकडं गेलं होतं. IG साहेब इथं आलेले होते, त्यांना निवेदन दिलं. त्यांनी SP कडे दिलं आणि SP ने सांगितलं की बा आम्ही काय कारवाई करतो. काय मागणी राहील शेवट आमची अशीच मागणी राहणार आहे की जोपर्यंत आम्ही दिलेली तक्रारीमध्ये नमूद केलेले पूर्ण मुद्दे याची चौकशी झाली पाहिजेत
आणि राठोड गुन्हा दाखल होऊन सनी ते सुद्धा सस्पेंड झाले पाहिजेत. आणि भागवत PI यांनी जी धमकी दिली काल, या धमकीच्या बद्दल बी आमचा काहीतरी विचार व्हायला पाहिजेत, कारण यांच्यापासून आमच्या जीवाला धोका होऊ शकतो. आज 4 दिवस झालेत, आजपर्यंत आमच्याकडे कोणीच सक्षम अधिकारी, वरिष्ठ अधिकारी कोणीच आले नाही. कारण तक्रार पोलिसाच्या विरोधात असल्यामुळं कोणी पोलीस वरिष्ठ अधिकारी बी आमच्याकडे पाहायला तयार नाही.